असंच लेग पीस असते ती, तसं मी घरच्या घरी केलंय. म्हणजे लेग पीस माझ्या पोराला लय आवडते म्हणून मी घरच्या घरी केले बघा. पद्धतीनं चुलीवर केले, दमानं हळू जाळ लावून छान तेवढाच एक नंबर कुरकुरीत आहे. आणि तुम्ही ही जर असं करून खाल्लं ना, मी तुम्हाला सांगतो तुम्ही हॉटेलला जायचं विसरून जाचाल, इतकं भारी केलं मम्मीनं माझ्या. अर्धा किलो चिकनचं लेग पीस आणले तर आपण पेस्ट करून घेणार आहे. आता ह्या थोडं लसूण आहे, थोडंसं आलं आहे, हिरव्या बारक्या बारक्या 4 हिरव्या मिरच्या आहेत, त्या लसूण टाकूया, तर आलं टाकूया. हे सगळं स्वच्छ धुवून आणले. अर्धा लिंबू पिळून घेते यात. ही 4 बारक्या मिरच्या, आलं लसणाची पेस्ट ह्याला लावून घेते. असं सगळं लावून घेते. ह्याला 10-15 मिनटं ह्याला झाकून ठेवते. ही 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, ही 3 चमचे मैदा आहे, 1 चमचा बेसनाचं पीठ आहे, ही थोडं आंबारी चटणी आहे, ही कसुरी मेथी, चिकन मसाला आहे, हे घरचं उगं थोडं तांबडं तिखट आहे. 15 मिनटं झाले झाकून ठेवलं होतं. आता काढूया. त्यात टाकूया एवढी हळद, एवढी जिरे पावडर टाकूया, धनिया पावडर टाकूया, ही घरची थोडी घेतलेली तांबडी चटणी, ही चिकन मसाला, ही आंबारी चटणी, बेसन थोडं का होईना टाकायचं यात, कारण बेसनानं कलर छान येतो म्हणून थोडं बेसन टाकायचं चमच्यावर. या 3 चमचे मैदा, या तांदळाचं पीठ, ही कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ, त्यात हे अंड फोडून टाकते. आता हे सगळं हातानं कालवून घेते. 1 अंड टाकले, 1 अंड्यात भागणार नाही, अजून 1 अंड फोडून टाकते यात. अजून 1 अंड फोडून टाकूया. आता चांगलं मिक्स होते. सगळा मसाला ह्यात मिक्स करून असं लेग पीसला असं हे केलं, त्याच्यामध्ये बी घालायचं. असं बराबर झाला. 2 अंडी टाकल्यामुळं मसाला म्हणून झाले सगळं. यात तुम्ही अर्ध्या तासात तळून घ्या तरीसुद्धा चालेल. मी 2 तास ठेवून टाकणार आहे, 2 तासानं करणार आहे. 2 तास झाले, बघूया कसं भिजले. ते तेल तापायला ठेवले, आपण तळून घेऊया. तापले 5 मिनिटात तेल, कारण चुलीवर तेल तापायला जरा टाइम लागतो. दोन नाही ती तळणार, आता एकच तळून एक 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 टाकून घेऊया. टाकल्यावर बी लगे उलता पालता करायचं नाही, पण असं हळूच पडली करून घेऊया. एक लाकूड काढलंय, आता बारीकच जाळावर, लई मोठा जाळ लावला तर नुसतं वरनं करपल, आतनं कच्चं राहील. त्याच्याकडं एक बारका पीस सोडून घेतो. चांगलं 10-15 मिनटं असं एवढ्या जाळावर याला तळून घेऊया, कच्चं राहणार नाही काय सुद्धा. पद्धतीनं चुलीवर केले, दमानं हळू जाळ लावून छान तेवढाच चव तर मग चांगलीच लागणार. ह्याच्यासोबत खायला श्वास ठेवते, श्वासमध्ये बुडवून खायचं म्हणजे छान लागतंय. गावाकडच्या पद्धतीनं मी असं हे लेग पीस केलंय. जरी तुम्हाला ही माझी केलेली पद्धत जर आवडली, तुम्ही पण एक बार करून बघा, आणि तुम्ही केल्यावर कसं झालंय मला कमेंटमध्ये सांगा. झालंय आता खाऊन घ्यायचं, हे सगळ्यांना खायला द्यायचं. आता घरातल्या सगळ्यांना द्यायचं खायला. अरे बाबा, तू गेला होता बाहेर कुठं, तवर आम्ही चिकन आणलं, त्याचं लेग पीस केलंय, तुला लय आवडते, बस खायला वाटते जेवायला. ये हो, बस खायला वाढू का तुला? हे खा असं काय की इथं वतू का जरा खाली वत. मित्रांनो, 1 नंबर गाड्यावर जसं हॉटेलमध्ये भेटते ना, त्याच्यापेक्षा 1 नंबर लागतं. घरच्या घरी मम्मीने केलंय तर 1 नंबर आणि सुपर झालंय बघा. इतकं खतरनाक आहे, कुरकुरीत आहे, कुरकुरीत बघू शकता तुम्ही. 1 नंबर कुरकुरीत आहे. आणि
तुम्ही ही जर असं करून खाल्लं ना, मी तुम्हाला सांगतो तुम्ही हॉटेलला जायचं विसरून जाचाल, इतकं भारी केलं मम्मीनं माझ्या.